माया मागच्या काही वर्षामध्ये या भोंदूगिरीच्या माध्यमातून कमवलेली आहे, त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत या सगळ्याची माहिती जी आहे ती देखील आता आयकर विभागाकडून घेतली जाणार आहे। त्यामुळे आता अशोक खरात याचा पाय आणखी खोलामध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। एकूणच लैंगिक अत्याचार प्रकरणी कॅप्टन अशोक खरात याची ज्या ठिकाणी चौकशी गेल्या 2 दिवसापासून सुरू होती ते ठिकाण आता बदलण्यात आलेलं आहे। सुरुवातीला नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिट 1 मध्ये अशोक खरात याची चौकशी केली जात होती आणि त्यानंतर मग नाशिक पोलिसांचा क्लब असलेल्या हिमांशू या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून एसआयटीचं पथक तळ ठोकून होतं आणि याच ठिकाणी अशोक खरात याची चौकशी केली जात होती। काल देखील जवळपास 7 तास याच ठिकाणी अशोक खरातची चौकशी करण्यात आलेली होती, त्याचे जबाब घेण्यात आलेले होते। महिलांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अशोक खरातवर एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केलेली होती, त्याचे जबाब देखील नोंदवून घेतले जात होते। मात्र आज अचानक काही वेळापूर्वी आता एसआयटी चौकशीचं ठिकाण बदलण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जी काही या सगळ्या प्रकरणाची महत्त्वाची कागदपत्र होती, महत्त्वाचे दस्तऐवज होते, ते सगळे दस्तऐवज घेऊन एसआयटीचे अधिकारी काही वेळापूर्वी या ठिकाणाहून बाहेर पडलेले आहेत आणि आज आता अशोक खरात याची चौकशी अज्ञातस्थळी केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे। आज अशोक खरात याच्यासोबत त्याचं जे ईशान्येश्वर मंदिरातील पुजारी आहेत, त्यासोबतच मिरगावच्या फार्म हाऊसमधले जे कामगार आहेत, मजूर आहेत, त्यांची देखील आज एसआयटीकडून चौकशी केली जाणार आहे आणि त्यांना मिरगावहून एसआयटीचं पथक जे आहे ते घेऊन नाशिकला निघालेलं आहे। त्यामुळे अशोक खरात आणि या सगळ्यांची एकत्रितपणे आज चौकशी देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। एकूणच आयकर विभागाचा देखील आता अशोक खरात हा रडारवर आलेला आहे आणि आयकर विभागाकडून देखील अशोक खरातनी जी माया मागच्या काही वर्षामध्ये या भोंदूगिरीच्या माध्यमातून कमवलेली आहे, त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत या सगळ्याची माहिती जी आहे ती देखील आता आयकर विभागाकडून घेतली जाणार आहे। त्यामुळे आता अशोक खरात याचा पाय आणखी खोलामध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर अतिशय गोपनीय पद्धतीने मागच्या 3 दिवसापासून घडामोडी सुरू होत्या, तपास सुरू होता, चौकशी सुरू होती आणि आता अज्ञातस्थळी ही सगळी चौकशी जी आहे ती आजपासून केली जाते आणि त्यामुळे आता या सगळ्या चौकशीमध्ये आणखी काय नवीन खुलासे समोर येतात, काय नवीन माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।